जाऊयात लातूरमध्ये परीक्षेच्या 10 दिवसांपूर्वी मोजक्या विद्यार्थ्यांची एक मॉक टेस्ट घेण्यात आली होती अशी माहिती आता समोर येते। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आली आहे। सूत्रांनी ही अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात निवडक विद्यार्थ्यांसाठी एका मॉक टेस्टचं देखील आयोजन केलं गेलं होतं अशी देखील माहिती आता समोर आली आहे। प्रभावशाली कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही मॉक टेस्ट आयोजित करण्यात आली होती। प्रत्येक विद्यार्थ्याकडून यासाठी 2 ते 10 लाख रुपयांपर्यंतचं शुल्क आकारलं होतं अशी देखील माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, आपण बघतोय की या प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। काय नेमकी मॉक टेस्टची ही कार्यपद्धती होती? आपण बघू शकतो की 3 मे रोजी नीटची परीक्षा असली तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात लातूरमध्ये काही मोजक्या विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्टचं आयोजन केलं गेलं होतं आणि या मॉक टेस्टमध्ये नीट परीक्षेच्या पेपरमध्ये कुठले प्रश्न येणार आहेत असे याच्याबद्दल काही माहिती विद्यार्थ्यांना दिली होती असा संशय तपास यंत्रणांना आहे। आणि तसंच या मॉक टेस्टमध्ये सगळेच विद्यार्थ्यांचा सहभाग नव्हता, फक्त प्रतिभाशाली कुटुंबातील किंवा प्रभावशाली कुटुंबातील अर्थात श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांचाच समावेश होता। कारण जवळपास 2 ते 10 लाख रुपयांपर्यंत शुल्क या संपूर्ण मॉक टेस्ट आणि त्याच्या पूर्वीच्या झालेल्या क्लासेससाठी घेतलं गेलं होतं। त्यामुळे निश्चितपणे या मॉक टेस्ट बद्दल देखील सीबीआय जो आहे ते तपास करण्याची शक्यता आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या या माहितीसाठी।